सरांना नकार आवडत नाही। आतापर्यंत आपल्या कंपनीकडून जे जे क्लायंटकडे गेले ते पूर्ण तयारीनिशी गेले। सरांनी तुम्हाला ऑल द बेस्ट दिलाय तो कामासाठी, आणि जर काम झालं नाही तर नोकरी टिकवण्यासाठी। नवरे अहो नका पोरांना असं टेन्शन देऊ। नाही, मी टेन्शन देत नाहीये, जे आहे त्याची जाणीव करून देतोय। नवरे नोकरीचं काय? ती गेली तर जयाची जाणार आहे। साई प्रसाद, जयने तुझं नाव रेकमेंड केलंय सरांकडे। म्हणजे खरं तर एका अर्थी त्यांनी तुला संधी दिली आहे। सो प्रेझेंटेशन करताना नीट सिन्सिअरली आणि 100% डेडिकेशननी कर, कारण तू जर कमी पडलास आणि त्याचा प्रॉब्लेम जर जयला झाला। रजनी, मला नाही काही प्रॉब्लेम होणार। नाही पण जय सर बोलले की सगळी जबाबदारी तुझी आहे, म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं? काही नाही रे साई, तू तुझी तयारी कर। हा, या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस। आजचं प्रेझेंटेशन बेस्ट झालं पाहिजे आणि ते होणार आहे, माझी खात्री आहे। चला निघूया। हो जुई, रेडी आहेस ना? हो। चला, ऑल द बेस्ट। थँक्यू। तुम्हाला तिघांनाही ऑल द बेस्ट। थँक्यू। थँक्यू। काही फोन आला होता जयचा, म्हणजे कोकाट्यांना प्रेझेंटेशन कसं झालं वगैरे त्याबद्दल? नाही, मी त्यांच्याच फोनची वाट बघतोय। कदाचित अजून त्यांचा निर्णय झाला नसावा। मिस्टर जयरामनी साई प्रसादला चान्स द्यायची खूप मोठी रिस्क घेतली। नाही, त्यांनी रिस्क घेतली नाही, तू त्याला ती घेऊ दिलीस। बॉसच्या नात्यानं तू नाही म्हणू शकला असतास। बरं, त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्य आहे का अयोग्य आहे हे मी आता नाही सांगू शकत आहो, पण आपल्या सहकार्यावरती विश्वास ठेवून त्याच्यावरती एखादी जबाबदारी देणं हे एका चांगल्या टीम लीडरचं लक्षण आहे। लोणावळ्याच्या कॉन्फरन्सच्या वेळेला तू अदितीच्या बाबतीत हेच केलं होतंस, हो ना? हो, आणि तेही ऐन वेळेस, आणि मिस दाभोळकरांनी ते सिद्ध केलं। माझा निर्णय सहसा चुकत नाही हो। मला असं वाटतं की त्यांच्या बाबतीत अनेक गोष्टी मी अपेक्षा ठेवू शकतो आणि त्या सिद्ध करू शकतात। म्हणजे बघ ना, त्यांना प्रमोशन देणं, त्यांना टीम लीडर ठरवणं, त्यांना इन्क्रीमेंट देणं, या सगळ्या गोष्टी मी गट फिलिंग वरती केल्या, आणि त्यांनी ही माझा निर्णय योग्य होता हे प्रूव्ह केलं। यालाच म्हणतात ट्युनिंग। म्हणजे आपण एखाद्यावर विश्वास दाखवणं आणि त्यांनी तो सार्थ ठरवणं, हा एकमेकांबद्दलचा विश्वास खूप महत्वाचा असतो। म्हणजे चांगलं असतं ना टीम मेंबर बरोबर असं ट्युनिंग असणं। काय
काय साई, काय केलं साहेब? म्हणजे मला वाटलं होतं तू चांगलं प्रेझेंटेशन करशील. म्हणजे चांगलं नाही झालं का? अप टू द मार्क नव्हतं का? नाही, तू चांगलं नाही, उत्तम प्रेझेंटेशन केलंयस. खरंच खूप छान प्रेझेंटेशन झालं. प्रत्येक पॉइंट खूप छान एक्सप्लेन केलास तू. मला वाटलं चला आता पुढच्या प्रोजेक्टची सगळी जबाबदारी तुला द्यायला काहीच हरकत नाही. अभिनंदन. थँक्यू जय. आणि जुई, तुझाही खूप मोठा वाटा आहे या यशामध्ये. खरंच साई नवीन असून सुद्धा तू खूप छान काम केलंस त्याच्यासोबत. आणि तुझा अनुभवही कामी आला. काय साई? खरंय खरंय, जुईमुळेच हे काम पूर्ण झालंय. हा, अभिनंदन जुई. थँक्यू. त्या दिवशीची ट्रीट मी आज देऊ? नाही नाही, आज आपण तिघच आहेत ना. सगळे असल्यावर दे, म्हणजे अजून मजा येईल ना. करेक्ट आहे. नाही, मलाही दुसऱ्या मीटिंगला जायचं ना, मग उशीर होईल. निघतो. ठीक आहे. ऑल द बेस्ट मीटिंगला. थँक्यू. जय, ऑल द बेस्ट. हा, थँक्यू. चला बाय. आता आपण ऑफिसला जायचं ना? गेले सगळे. बघ ना किती वाजलेत. गेले असतील आता सगळे. चल आपण जाऊ घरी. मग तू स्टेशन पर्यंत येते ना बरोबर? का तुला शॉपिंगला जायचंय लिंक रोडवर? अण्णा, असं रोज फेरफटका मारलात ना की कसं फ्रेश वाढेल बघा. हो हो, मला सुद्धा घरात बसून बसून कंटाळच येतो. अण्णा, तुम्हाला खरं सांगू का? नाही म्हणजे आता तुम्ही आहात म्हणून चांगलं आहे, आता मला सुद्धा घरात बसून कंटाळच येतो. अरे बापरे, खूप कंटाळा येतो का? घ्या ही भाजी निवडा. काय? हो, कंटाळा घालवण्याचा उपाय हा. आम्हा बायकांना घरात बसून कधी कंटाळा येतो का? त्याचं हे कारण आहे. अगं पण मी भाजी निवडायची? मी भाजी खायची असा प्रश्न कधी विचारता का? मग हा प्रश्न पण नाही विचारायचा. असं करतो, मी सुद्धा भाजी निवडायला मदत करतो. आपण सगळ्यांनी एकदम निवडली ना की लवकर होईल काम. नाही नाही अण्णा, तुमच्यासाठी नाही आहे हे काम, ह्यांच्यासाठीच आहे. बर, ठीक आहे अण्णा, निवडतो भाजी मी. नाही, कुणी बघितलं तर म्हणेल बायको बघा कशी नवऱ्याला कामाला लावते. असं कशाला कोण म्हणेल? उलट बघा नवरा बायकोला किती मदत करतोय असं म्हणून तुमचं कौतुक करतील. घ्या घ्या निवडा. काका, तुम्ही का निवडताय भाजी? एक मिनिट, मी निवडते. अगं अगं नाही नाही अदिती, त्यांना घरात बसून खूप कंटाळा आलाय ना, म्हणून ते भाजी निवडतायत. तू नको मदत करूस, त्यांना नाही आवडणार. मला कुणाची मदतीची गरज नाही. तू फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी चहा आणते. अतिथी जय नाही आला? मीटिंग असेल.
नाही तर अजून कुठलं तरी काम असेल. अण्णा आपल्या वेळेत काम करायचो ना आपण, पण सगळं कसं वेळेत असायचं. आपली पिढी वेळ पाळायची म्हणून आपल्याकडे वेळ भरपूर असायचा. हल्ली काय झालंय, टाइम इज मनी, म्हणून कोणाकडे वेळच नाही. सगळे आपल्या नुसते पैशांच्या मागे धावतात बस. बघा सत्य आहे. हा जय बोल. हा अदिती, कुठे आहेस तू? मी घरी पोहोचले. हा बरं केलंस तू निघालीस. ते माझी आता एक मीटिंग झाली आहे, मी दुसऱ्या मीटिंग साठी निघालो. म्हणजे साई आणि जुईचं प्रेझेंटेशन झालं? हो झाली. मग त्यांचं प्रेझेंटेशन कसं झालं? चल मी निघतो, आधीच उशीर झालाय. बाय. हॅलो जय. हॅलो. हॅलो. हॅलो, ऐकू येत नाहीये. तू रेंज मध्ये येशील का जरा? नाही आवाज ऐक. हा 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 आता येतोय. हो हा बोल. अरे वा, चांगलं झालं प्रेझेंटेशन. माहित होतं मला छानच होईल. हो हो हो. बरं मला सांग जुई. बघा टेक्नॉलॉजी फार पुढे गेले. एक फोन चालू असताना दुसऱ्याची रिंग वाजते. मी म्हणालो ना वेळ नाही ह्यांच्याकडे एकमेकांशी बोलायला. हा जुई बोल. हॅलो. हा अदिती, तू ऑफिसला आहेस का? नाही ग, मी घरी आले आत्ता. बरं मला सांग, तुमचं आज प्रेझेंटेशन कसं झालं? मस्त. साईने खूप छान दिलं प्रेझेंटेशन. आणि जय बरोबर असल्यावर सगळं छानच होणार. ऐक ना अदिती, जयने साईचं कौतुक केलं, पण तुला माहितीये त्याने माझा हातच धरला. काय? आणि तो म्हणाला की ह्या यशात तुझा खूप मोठा वाटा आहे. असं म्हणून त्याने मला शेक हँड केलं. मला खूप मस्त वाटतंय. अच्छा, शेक हँड केलं का? बरं अदिती, काका आहेत का घरी? हो आहेत ना. नाही तू कुठे बाहेर जाणार आहेस का? नाही मी पण याच एरियात आहे म्हणून विचारलं. नाही अगं, आता मला बाहेर नाही पडता येणार. मस्त. तू आणि काका घरीच आहेत तर मग काकांनाही भेटता येईल आणि सासरे त्यांनाही बघता येईल. ते तिथेच आहेत ना? हो. हा मग मी आले. जुई. हॅलो. हे काय ग, तू अजून इथेच? फोन आला होता. कुणाचा? जुईचा. जुई येते इथे. अगं पण मग नाही, मी एक काम करते. मी जयला आत्ता फोन करून सांगते, नाहीतर नेमका तो त्याच वेळेला यायचा. पण त्यानं फोन उचलायला हवा ना.
मेसेज करते, म्हणजे करून ठेवते. साई एक काम कर, तू घरी जा, मला थोडं बाहेर जायचं. बर, मग स्टेशन पर्यंत नाही येते का तू? अरे नाही, ऍक्च्युली अदिती इथेच राहते, तर बरेच दिवस झाले मी तिच्या घरी गेले नाहीये, काका काकूंनाही भेटले नाहीये. म्हटलं त्यांनाही भेटू आणि प्रेझेंटेशन बद्दल सांगू. मी पण बरोबर आलो तर चालन का? म्हणजे मला पण आदिती मॅडमचं घर बघता येईल, त्यांच्या काका काकूंनाही भेटता येईल, आणि लय दिवस झाले घरचं काही खाल्लं नाही, ते पण काम होऊन जाईल. हा ठीक आहे, पण ऐक, तिकडे जाऊन उगाच आगाऊपणा करू नको. ओके जुई मॅडम. आणि ऐक, आपण जाताना त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन जाऊ. हा, मलाही पेढे घेऊ. हो हो, तुलाही घेऊ, चल. मला थांब, मी बघतो. नमस्कार काका. मी अदितीला फोन केला होता येते म्हणून. अगं काय आलीस इथे असं विचारलं का मी तुला? अहो आता त्यांना आत येऊ दे. या. सॉरी काका, ओळख करून द्यायचीच राहिली. हा माझा मित्र साई प्रसाद. अगं पूर्ण नाव सांग ना. हो मग पूर्ण नाव घ्यायला काय होतं? मीच सांगतो काका, मी साई प्रसाद नगरकर. आम्ही दोघं एकाच ऑफिस मध्ये काम करतो. मला माहिती नाही त्याला मी आवडते की नाही. अगं काय, पण वेळीच त्याला सांगायला हवं. काय इथे तू स्वप्नांचं इमले बांधशील मग प्रॉब्लेम होणार. हो काका, मी नक्की बोलेन त्याच्याशी. जुई म्हणाली होती मला, काय तुमचं ऑफिस मध्ये काय काय चाललेलं असतं सगळं माहिती आहे मला. अहो आता त्यांना उभं ठेवूनच बोलणार आहात का? बसा रे, बसा बसा. बस. हा, हे अण्णा. हो, माझी आहे त्यांच्याशी ओळख. साई, हे अण्णा. आणि दे दे त्याला सगळ्यांची ओळख करून दे. काका, अदिती म्हणाली की ती घरीच आहे. अगं ती आत आहे, मी बोलावते हा तिला. ही आलीच. तुम्ही बसा, हा मी आलेच. आदिती मॅडम सॉरी या, म्हणजे आम्ही एकदम अचानकच आलो. साई, अरे असं काय? सॉरी का म्हणतोयस? नाही म्हणजे तसं नाही, पण बरं झालं मी आलो. म्हणजे तसं वेगळा वेळ काढून कधी यायला जमलं असतं काय सांगता येत नाही. आणि आम्ही इथंच होतो ना. जुई बोलली की आदिती मॅडम कडे जायचंय, मग म्हणलं मी पण येतो. आणि बरं झालं आलो. काका काकू आणि अण्णांची पण ओळख झाली ना. तुम्ही अदिती बरोबरच काम करता ना? हा. खूप काम असतं का ऑफिस मध्ये? तुमची सुद्धा दगदग होते खूप? हा अण्णा, म्हणजे ऑफिस मध्ये सगळ्यांचंच काम वाढलंय. आता आऊ आणि सरांनी सगळ्यांवर जबाबदारी टाकली ना. हो ना अण्णा, खूप काम असतं. कामापुरतच बोलतो फक्त. जुई, नाही बाकी काही म्हण.
पण तुझं चॉईस आवडलं मला. काका ते घ्या. खा खा साई, तुला घरचं खायचं होतं ना. घे घे घे. काय सांगते ना ती. काका तुमची तब्येत कशी आहे? मी ठणठणीत आहे. मला काय झालंय? तुझी काळजी कर, माझी करू नको. ताई, जे झालं ते बरं झालं.